सीमारेषेवरती फिल्डर आहे त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीवरती चेंडूला कलेक्ट केलं, सिंगल एक धाव. शांत सुरुवात. मेन इन ऑरेंज मैदानावरती खेळतायत, दुसऱ्या बाजूने आपण पाहताय मेन इन येलो. सामना चालू आहे बीबी स्पोर्ट्स विपक्ष मित 11 इताडे. या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा महामुकाबला. इताडे प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहताय, मानाची, अभिमानाची आणि प्रेमाची स्पर्धा. फटका चांगला आहे, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. जबरदस्त स्ट्रोक ठोकलाय साहिलच्या बॅटमधनं, चेंडू पार, चौकार. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामना आहे. याच्यानंतर शेवटचा सामना जो होईल आजच्या दिवसातील तो म्हणजे सूरज स्पोर्ट्स लेट सूरज स्पोर्ट्स वर्सेस अजय स्पोर्ट्स. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. तब्बल 8 सामने आज खेळायचे होते. 8 सामने होते आणि हो 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 पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि या चेंडूवर मिळतील धावा 4. काय फलंदाजी करतो दरम्यान या प्लस जो संघ त्या संघाचे कर्णधार आहे. सलामी गोलंदाज तसेच सलामी फलंदाज सुद्धा आहे बीबी स्पोर्ट्स संघाचा. आणि त्यांच्याकडून बीबी स्पोर्ट्स संघाला खूपच अपेक्षा असतात. इताडे संघाला खूप अपेक्षा असतात. इताडे गावाला खूप अपेक्षा असतात. पुन्हा एकदा मधुकर यांचा सामना करेल साहिल, इन्फॉर्म बॅट्समन साहिल. हो 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 व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. पहिला षटका अखेरीस मला वाटतं धावसंख्या झाली आहे ती मीत 11 या संघाची 12. पॉवर प्लेचं षटक होतं म्हटलं तर उत्कृष्ट गोलंदाजी केली मधु याने. अवघे 2 चौकार सोडले तर बाकीचे 4 चेंडू खूप चांगल्या प्रकारे केले. श्रावण दादा, अतिशय सुंदर आयोजन नियोजन आम्हाला पाहायला मिळालं. सकाळी आम्ही जेव्हा मैदानात आलो तेव्हा तुम्ही जे मॉपडील घेतलं आणि मैदानावरती जे ग्रँड ओपनिंग सेरेमनी घेतला, तिथून आदर्श घेण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. इताडे गावची भरपूर मंडळी आम्हाला सकाळच्या सत्रात शैक्षणिक, राजकीय तथा आध्यात्मिक क्षेत्रातली सुद्धा या ठिकाणी मंडळी आम्हाला पाहायला मिळाली. अतिशय सुंदर त्या ठिकाणी ग्रँड ओपनिंग सेरेमनी तुम्ही या ठिकाणी सादर केलात. धन्यवाद सोमनाथ खाडे सर. या ठिकाणी बघा, गावची प्रीमियर लीग असली की गावचा कार्यक्रम असतो. जसा गावामध्ये एक चांगला उत्सव होतो, आपण यात्रा करतो, त्याच्यामध्ये सर्वांचा मोलाचा वाटा असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जी गावची IPL म्हणतो आम्ही, इताडे प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये सर्वांचा, सर्व खेळाडूंचा तसेच सर्व गावकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि एक शिस्तबद्ध रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. सर्वांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळे सार्थक झालं. आणि तुमच्यासारखे आम्हाला कॉमेंटेटर भेटले. खूप सुंदर कॉमेंटेटरी करता आपण. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपलं सर्वांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू, कारण जरूर तुमचा घरचा गावचा सोहळा आहे. अशाच पद्धतीचे सोहळे कार्यक्रम प्रत्येक गावात होत असतात, मात्र अशा पद्धतीची एकी फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. सर्वांनी एकत्रित येऊन पूर्ण गावाच्या सोबतीनं 1-2 दिवस आपण एकत्रित घालवायचे, प्रेमाचे संबंध निर्माण होतात, त्यातनं मैत्री वाढते आणि गावाची एकी लोकांना दिसते. ही संपूर्ण भूमिका इताडे गावची आज आपण पाहतोय. अतिशय सुंदर संकल्पना. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू चेक केला जाईल, जास्त बाहेर, वाईट बॉल येतोय. अवांतरची खून करत असताना सुमित देशमुख सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. नक्कीच याचं क्रेडिट जाईल आम्ही इताडकरांना, आणि मुख्य क्रेडिट जाईल बीबी स्पोर्ट्स इताडे, जानू स्पोर्ट्स इताडे आणि जय स्पोर्ट इताडे या सर्व खेळाडूंना की ज्यांनी हे चांगलं नियोजन केलं. तसेच मगाशी मी म्हटलं श्रीकांत मगर झाले, साईनाथ झालं, बाला झाले, यांनी लिडिंग घेतली या स्पर्धेसाठी आणि चांगलं आयोजन केलं. नक्कीच नक्कीच विशेष कौतुक केलं जाईल. मीत 11चे संघ मालक साईनाथ दादा पाटील, श्रीकांतजी मगर, जानू स्पोर्टचे संघ मालक सरपंच जगनदादा पाटील, सुजलजी पाटील, त्याचबरोबर बीबी स्पोर्टचे संघ मालक भगवानजी पाटील,
माऊली एंटरप्राइजेसचे संघ मालक सतीशजी पाटील, लेट यशवंत स्पोर्ट्सचे मालक गणेशजी पाटील, एवन जोडी सुधीरजी पाटील, दीपेशजी पाटील, लेट अजय स्पोर्ट्सचे मालक सचिनजी पाटील, त्याचबरोबर लेट सुरतचे मालक श्रावण पाटील आणि शैलेश पाटील या सर्व मान्यवरांचं आपण निश्चितच कौतुक करूया. या दरम्यान आपण पाहताय एक सिंगल धाबेचं योगदान येते धावफलकावरती 15 धाबा. बॅटिंग करत असताना मीत 11 हा संघ खेळतोय. षटकाच्या अगर सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र गोलंदाज राहुलनं इथे एक कमबॅक करून द्यायला सुरुवात केली आहे. धावफलकावरती आहेत त्या 15 धावा एकंदरीत. 15 हा चेंडू सुंदर आहे. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, कुठल्याही प्रकारे आता पता नाही. जागेवर खेळवून ठेवणारा चेंडू, जागेवर थांबवून ठेवणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी, अतिशय दर्जेदार या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. 15 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहाल तर स्थिरावलंय. कुठल्याही प्रकारे मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतायत, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतायत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 8 सामन्यांचं शेड्यूल होतं आणि निश्चितच बरोबर प्रॉपर नियोजनातून या 8 मॅचचं शेड्यूल इन टाइम, विदिन अ टाइम या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतंय. यावेळी शॉर्टपी चेंडू हुक केलाय, फटका चांगला पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग, सरळ चेंडू निघून गेलाय. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर हवाई हल्ला, षटकार. स्पर्धा अतिशय दर्जेदार दमदार आयोजन आणि त्याचबरोबर विशेष कौतुक आपण करतोय डीजे राजन पाटील यांच्या माध्यमातून हे स्वरबद्ध केलेले एक सुंदर टायटल सॉन्ग नीतू गायकवाड यांच्या आवाजामध्ये आपण ऐकताय. अतिशय रंजकता आणि मनोरंजनात्मक हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू सुंदर आहे, मागच्या बाजूने यष्ट्या उद्ध्वस्त केलात. ब्युटिफुल डिलिव्हरी. अतिशय सुंदर स्पर्धा आहे. आपण पाहताय सरपंच जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून हा संपूर्ण मैदान सजलेला आपल्याला पाहायला मिळतंय. हा बरगतचं मंच आपण पाहताय. या मंचाची शोभा आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून ही मंडप सेवा आपल्याला मिळाली. जगनशेठ पाटील, त्याचबरोबर भगवानजी पाटील ज्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं रोख सौजन्य, त्याचबरोबर दयानंदजी पाटील 10,000 रुपयाचं रोख सौजन्य. विशेष सहकार्य दयानंद दादा पाटील यांचं सुद्धा आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. या सर्व मंडळीचं कौतुक केलं जाईल. त्याचबरोबर जानू स्पोर्ट्सचे सर्व शिलेदार यांच्या माध्यमातून तब्बल 14 मॅन ऑफ द मॅचच्या बक्षिसांची खैरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फार कमी ठिकाणी अशा पद्धतीच्या बक्षिसांची स्वरूप आपल्याला पाहायला मिळत असतं. साईनाथजी पाटील, श्रीकांतजी मगर, विशालजी परटोले, साहिलजी तिसकर, अक्षयजी सुरेकर, अभिषेक पाटील, निखिल सुरेकर, रोहित वेळेकर, दैवत वेळेकर आणि संपूर्ण जानू स्पोर्ट्स इताडे, शाहीर ग्रुप इताडे भिवंडी यांचं विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर धीरज नकुल पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक टॉसविन कॅप्टनला शीतपेय या ठिकाणी दिलं जातं. यावेळेस पहा फटका चांगला पाहायला मिळालाय. क्लासिकल अंदाज या ठिकाणी बॅट्समनचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या दरम्यान 2 धावा इथं कंप्लीट होत आहेत. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आपण पाहताय राजू दत्तू तिसकर मान्यवरांच्या माध्यमातून, तथा 70-70 चे 7 बॉल बॉक्स निलेश पंडित पाटील साहेबांच्या माध्यमातून, तथा भाऊ वेलेकर यांच्या माध्यमातून सत्कारासाठी लागणारे ज्या शाल आहेत त्या शाल, त्याचबरोबर आदेश वेलेकर, अविनाश वेलेकर यांच्या माध्यमातून पाहण्याची व्यवस्था आपल्याला होतीये. या सर्वांचं मनापासून अगदी मनापासून आपण आभार व्यक्त करूया. समस्त इताडेकरांचं जबरदस्त आयोजन नियोजन आणि या नियोजनातून भरलेली ही बहारदार स्पर्धा षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्यात त्या 24 धावा.
12.00 ची सरासरी राखत असताना या 24 धावा धावफलकावरती जोडतायत. बॅटिंग करतायत टीम मीत 11 इताडे हा संघ. मीत 11 इताडे विपक्ष सामना चालू आहे मैदानावरती. बीबी स्पोर्ट्स इताडे या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा महामुकाबला मैदानावरती. 2 षटकांच्या अंती 24 धावा. जबरदस्त सुरुवात करतायत दोन्ही संघांसाठी. जर आपण पाहिलं तर संमिश्र सुरुवात. निश्चितच एक गडी मिळवलाय तो बीबी स्पोर्टनं. मात्र दुसऱ्या बाजूनं 24 धावा +1 25 धावा धावफलकावरती. अवांतरचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा कॉल करतायत. एका धावेची मदत या ठिकाणी धावफलकाला होतीये. 25 धावा धावफलकावरती आपण पाहताय. ओके, पंचांचा इशारा या ठिकाणी नोबॉलचा येतोय. फिल्डिंगची पाबंदी जी असते ती चुकीच्या पद्धतीने फिल्डिंग सजवली असल्या कारणानं हा नोबॉल या ठिकाणी घोषित केलाय. यावेळेस समोर खेळतायत. फटका चांगला आहे. दूरवरनं फिल्डर येतोय. लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी अडवत असताना चूक झाली. या चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार. चौकार. आज एक भूषणावळ गोष्ट आपल्याला पाहायला मिळतीये. आपल्या गावातील 2 युवा मित्र आज महाराष्ट्र पोलिसांमध्ये भरती होत आहेत. अर्थातच अविनाश मारुती पाटील या ठिकाणी येऊन गेले. त्यानंतर आपण पाहताय तर जयेश देवराम पाटील अगदी आत्ताच मुंबई पोलिसांमध्ये रवाना होत आहेत. निश्चितच त्यांचं आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया. जयेशजी पाटील, विनंती आहे आपण या मंचावरती. एक सिंगल कंप्लीट, एकच धाव्या दरम्यान आपण पाहताय. निश्चित आपण पाहाल तर भरपूर वर्षांची मेहनत मित्रांनो असते आणि ही संपूर्ण मेहनत आज फळस्वरूप येताना पाहायला मिळते. आज अविनाश पाटील आणि जयेश पाटील हे 2 तरुण मित्र आज मुंबई पोलिसांमध्ये भरती होत आहेत. इताडे गावासाठी ही अभिमानाची गोष्ट आणि या दोन्ही भावांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि आमच्या समालोचन कक्षामधनं अविनाशजी पाटील आणि जयेशजी पाटील आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी आपण पाहताय षटक क्रमांक मार्गस्थ असताना हे 3रं गोलंदाज विशाल गोलंदाजी करतोय. विशाल परटोले निश्चितच एक दर्जेदार खेळाडू आहे. संघासाठी अतिशय महत्वाचं हे षटक. 2 षटकामध्ये 24 धावा होत्या. 3रं षटक चालू असताना गोलंदाज विशाल परटोले गोलंदाजी करतायत. या चेंडूवरती ओव्हर पिच, आक्रमक भूमिका, जबरदस्त प्रहार, वज्रटोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बाजी आपण पाहत करत असताना बॅट्समन साईनाथ पाटील या चेंडूवर आडव्या बॅटने खेळलाय. पायावरती आदळलाय. त्या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. लेगबाईचा इशारा येतोय. एका धावेची मदत या ठिकाणी केली जाईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. या एका धावेच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं 39 वरती 39. अतिशय महत्वाची मॅच. बीबी स्पोर्ट्स विपक्ष त्यांना फाईट देत असताना संघ मीत 11 मेन इन येलो. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार होतोय. पुन्हा एकदा विकीला आपण पाहताय. सलामीसाठी आलाय. आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप केलाय. मात्र घरी डिलिव्हरी, होम डिलिव्हरी. हा चेंडू अगदी हातामध्ये येतोय. चांगला झेल. फलंदाज होतोय फेल. लागलेला दुसरा झटका मीत 11 ला.
बॅट्समन साईनाथ बाद. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर हा वाईट बॉल सिद्धेशच्या माध्यमातून आपण पाहताय. अवांतरचा हा चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा, वन बाउन्सचा कॉल सुद्धा दिला जातोय गोलंदाजाला. निश्चित आपण पाहताय तर सिद्धेश कमी उंचीचा कमी वयाचा खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू. संधी मिळाली आहे, या संधीचं सोनं करण्याच्या तयारीत. पहिल्या चेंडूवरती विकेट अर्जित केली. त्यानंतर हा चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेंथ खेळलाय त्या ठिकाणी ऑन साइडला. सीमारेषेवरनं फिल्डर जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेची गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. इथं घातपात होतोय आणि माघारी पाठवलं जाईल. अजून एक हादरा बसलाय, बाद. निखिल मैदानावरती, गोलंदाज सिद्धेश. षटक शेवटचा अंतिम निर्णायक. चौथ्या षटकात आपण आहोत. इताडे प्रीमियर लीग IPL बहुचर्चित आणि बहुउद्देशीय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटकार बॅट्समन वैभवच्या बॅटमधनं षटकार येतोय. 6 धावा इथून जोडतायत. धावफलक वेगानं फ्लाय झालं, जाऊन पोहोचलं तब्बल 48 वरती. 48 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करत असताना या ठिकाणी वैभव उजव्या हाताचा बॅट्समन आहे. सिद्धेशवरती हल्ला बोल केलाय. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सिद्धेश गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती वैभव 2 चेंडू फेस केलेत. 8 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा तयार होतोय वैभव आणि निखिल ही जोडी मैदानावरती. गोलंदाज सिद्धेश या चेंडूवरती सुद्धा हल्ला केलाय. फिल्डर बरोबर जागेवरती तैनात आहे, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हाताला दिलाय चटका. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळलाय. त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर आहे. दुसऱ्या धावेसाठी आले आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. लेट अजय आणि लेट सूरज दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचंय. यानंतर टॉस केला जाईल. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाचा हा अंतिम चेंडू येतोय. 54 धावा जोडल्यात. चांगली बॅटिंग मिथ 11 या संघानं केली आहे. या ठिकाणी पायावरती आदळला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी बाद होत आहेत. 1 धाव येते. 4 षटकांचा पूर्वार्ध संपलाय. लेगबाईच्या स्वरूपाने 1 धाव आली आहे. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 55 धावा जोडल्या मिथ 11 या संघानं आणि 56 धावांचं कडबं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. 55 रन्स टू विन. 55 धावा मैदानावरती बनवल्या जातील का हे आपल्याला पाहायचंय. तत्पूर्वी संपूर्ण इताडेकरांचं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करेल, ज्यांच्या माध्यमातून आज सेवा करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर विशेष आभार
अभिषेकभाई पाटील आणि त्याचबरोबर विशालदादा परटोले यांचं मनापासून आभार व्यक्त करेल, ज्यांच्या माध्यमातून आमंत्रण आलं आणि आज या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. आमचे निलेशजी टॉस विनरनी लेफ्ट साईडला बसायचंय आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या आणि लुझर संघाने राईट साईडला बसायचंय. लक्षात घ्या, राईट साईडला बसायचंय. 2 पॅव्हिलियन आहेत मित्रांनो, चॉईस नाहीये भाई. इकडे बसा ना मित्रांनो. 2 पॅव्हिलियन बनवले आहेत आपण खेळाडू कक्षासाठी. कुठल्याही प्रकारचा वाद ते बसल्यात, तुम्ही दुसऱ्या साईडला बसा. या ठिकाणी इताडे गावामधनं आज आपल्या सोबत ज्यांची वर्णी लागली मुंबई पोलिसात, गेली कित्येक वर्षांची मेहनत आज या ठिकाणी फळस्वरूप पाहायला मिळते. इताडेकरांसाठी मान अभिमान सन्मानाची गोष्ट आहे. आपल्या सोबत या ठिकाणी जयेश देवीदास पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची मुंबई पोलिसांमध्ये वर्णी लागली आहे. मित्रांनो, निश्चितच आपल्या गावासाठी मानाची अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट आहे. आज आपल्यासोबत जयेशजी पाटील आहेत, त्यांचा शुभ सन्मान इताडे ग्रामस्थांच्या वतीने आपण करत आहोत. या ठिकाणी मी विनंती करतोय जयेशजी आपण या ठिकाणी मी आदरणीय दयानंदजी नामदेव पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडत आहोत. या ठिकाणी जयेशजी पाटील जे आजच मुंबई पोलिसांमध्ये भरती होत आहेत, आपल्या गावासाठी अतिशय मानाची गोष्ट स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या माणसाचा आपल्या मंचावरती सन्मान ही फार मोठी भाग्याची गोष्ट या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. आपल्यासोबत जयेशजी पाटील आणि निश्चितच आपण थोड्या वेळापूर्वी आपल्याला जोडले होते अविनाशजी पाटील. पाटील घराण्याला निश्चितच 2 पोलिसांची या ठिकाणी परंपरा अजून मिळतीये. अविनाश पाटील आणि जयेश पाटील आपलं दोघांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. लेट अजय स्पोर्ट्स आणि लेट सूरज स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मी जयेश पाटील आपणास विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आपण करत आहोत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. या ठिकाणी आजच्या दिवसाची शेवटची मॅच जी मैदानावरती पार पडणार आहे त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण पार पाडतोय. लेट अजय स्पोर्ट्स विपक्ष लेट सूरज स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान टॉस होतोय. ग्रामस्थ मंडळ इताडे कॉल आणि लेट सूरज स्पोर्ट्स नाणेफेक जिंकलेत आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि अजय स्पोर्ट्स संघाला बॅटिंगचं पाचारण दिलंय. या ठिकाणी नाणेफेक विजेत्या कॅप्टनला थंडगार कोल्ड्रिंक आपण देतोय आणि खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मी जयेश पाटील आपणास विनंती करतोय आपण या मंचावरती स्थानापन्न व्हा. संपूर्ण इताडेकरांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करेन. आजचा दिवस सेवा करण्याची संधी मिळाली. निश्चितच जेव्हा जेव्हा भेट होईल त्या वेळेला जरूर आम्ही येत जाऊ. या ऐकूया समालोचन कक्षामधनं या परिसराचा भूमिपुत्र आणि दर्जेदार मराठी समालोचनाचा निश्चितच आवाज आणि दर्जेदार मराठी समालोचन आपण ऐकताय. या ऐकूयात निलेशजी गायकर सर यांना. धन्यवाद. धन्यवाद खाडे सर. अगदी पाहायला गेलं तर दुपारचं सत्र संपला त्यानंतर मात्र प्रत्येक संघाने मात्र आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना बेबी स्पोर्ट्स संघाने मात्र 55 धावा जरूर जोडल्या गेल्या आणि 56 धावांचं मी 11 संघाने मात्र 55 धावा जोडल्यात आणि बेबी स्पोर्ट्स संघासमोर एक मोठं आव्हान जरूर ठेवलं गेलंय. कारण विचार केला तर साहिलने चांगली फलंदाजी केली, त्यानंतर साईनाथने सुद्धा
आपल्या संघासाठी मात्र धावा जोडल्या गेलेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न अगदी पाहायला गेला तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच अनुषंगाने मात्र पंचांनी पाहिलं गेलं तर वाईट घोषित केलाय. 56 धावांचा पाठलाग करायचा प्रति षटकामागे 14.00च्या सरासरी धावसंख्या बनवायची आहे आणि त्या धावा बनवण्यासाठी नक्कीच मधुकर आणि आपण विशालला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मागील सामन्यामध्ये मधुकरने चांगली फलंदाजी केली, विशालने मात्र चांगली कामयाबी केली नव्हती आणि या सामन्यामध्ये मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. दरम्यान पुन्हा एकदा फिंगर रोज केला, फ्लॅटून डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी हलक्या हाताने मात्र चेंडूला वळवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज जरूर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने चेंडूला वलन करण्याचा प्रयत्न करतोय. तत्पर निर्धाव चेंडूची वेळ सांगता काय एक समीकरण मैदानाच्या आतमध्ये घडते. वाईट प्लस झिरो असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा फोलवर लाईनच्या चेंडू दिशा दिली, सन्मान दिला, हलक्या त्याने पुश केलाय, रनआउटची संधी, परंतु डायरेक्ट फेकी कुठेतरी आपल्याला जास्त टॉसअप पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या फलंदाज पोहोचताना पाहतोय. तत्पर मिळालेली एक धाव, 56 धावांचा पाठलाग करायचा आणि पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी जास्तीत जास्त धावा मात्र बनवाव्या लागतील विशाल आणि मधुकरला. विशालला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं फार आवश्यक असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, बराच काल चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बिग विकेट डाऊन, या सामन्यातील गोल्डन विकेट मात्र कॅरी केली आहे गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण साहिलच्या माध्यमातून पाहतोय. अचूक लाईन अँड लेथ मध्ये गोलंदाजी करतोय. समोर चांगला फलंदाज होता, त्या फलंदाजाला मात्र कुठेतरी शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतावा लागला आणि त्यानंतर आपल्या संघासाठी नवीन फलंदाज अर्थातच मागील सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी केला होता तोच फलंदाज अर्थात रोहन आपण विकेटवरती खेळताना पाहतोय. रोहनला जर इथून खेळायचं असेल तर नक्कीच चांगली पार्टनरशिप मात्र बनवावी लागणार आहे. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू आहे, स्टेट डाईव्हचा फटका अगदी कव्हर क्षेत्रामध्ये सुरेख झेल पकडला जातोय. लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय. टीम नक्कीच अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण का म्हटलं जातं यश ही तुमची सावली आणि तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका, तुमचा मार्ग चालत राहा, तो आपोआप तुमच्या मागे येईल. आणि लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत असता. आणि तेच प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करताना हा गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना पाहतोय. साहिल अर्थातच चांगली गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पाहायला गेला तर आतापर्यंत धावा खर्च केले 3, सर्व 2 चेंडू मात्र खराब फेकले, वाईड आपण पाहायला गेले. त्यानंतर मात्र विकेटचं पतन, जे 2 फलंदाज महत्वाचे होते ते 2 फलंदाजांना मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागलाय. पुन्हा एकदा जागा बोलून खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु अचूक लाईन अँड लेन मध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 आकड्यावरती 2 विकेट लॉस. अर्थातच बीबी स्पोर्ट इताडे संघ नक्कीच आपण एक शुभ सन्मान पाहणार आहोत. छप्पन्न धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या षटकामध्ये कुठेतरी
नक्कीच आपल्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच मीत 11 इताडे संघ, नक्कीच साईनाथ दादा पाटील पुरस्कृत संघ आपण पाहतोय. एक मोठं नाव या विभागामध्ये पाहायला मिळतंय. अनेक स्पर्धा असतील किंवा अनेक सकाळच्या सत्रापासून पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लागले जातात. श्रीकांत गायकर, श्रीकांत मगर असतील, साईनाथ पाटील असतील, तसेच आमचे साथी समालोचक सकाळच्या सत्रापासून अगदी पाहायला गेलं तर चांगलं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वाणीतून मराठी शब्दकोश आपण पाहायला गेले. श्रावणदादा पाटील असतील, सोमनाथ खाडे सर असतील, यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून चांगलं समालोचन आपल्याला पाहायला मिळालंय. आणि त्याच अनुषंगाने मात्र थोड्याच वेळात आपण शुभ सन्मान सोमनाथ सरांचा जरूर करणार आहोत. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट चेंडूला खेळून काढलाय. फॉर्मबलिंग पाहायला मिळतोय. जिथे एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा खर्च केल्यात. अशा प्रकारची जरूर खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने मिळतील 2 धावा. कारण मधुकरला माहिती आहे की स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं फार गरजेची गोष्ट बनली आहे. कारण का मागील सामन्यामध्ये जरूर चांगल्या धावा केल्या परंतु विशालने रनआउटच्या स्वरूपात बाद केला होता. त्यानंतर मात्र आपला संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल केली. बरं या सामन्यामध्ये तशा प्रकारे फलंदाजी मात्र करावी लागेल. विशाल जरूर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर संघाची पूर्ण जबाबदारी सिद्धेश आणि मधुकरच्या खांद्यावरती असणार आहे. पुन्हा एकदा फुल ओव्हर लाईनचा चेंडू पाहायला मिळतोय. दिशा दिली ऑनड्राईव्हचा फटका दूरवरून क्षेत्रस्थ चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अगदी क्विकली कॅरी केलं चेंडूला तत्पर 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा जरूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच सकाराम तुकाराम शेठ पाटील अर्थातच विद्यमान सरपंच सांगे नानकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. तसेच सचिन दादा पाटील समाजसेवक इताड्याचे गावचे जे उपस्थित झाले त्यांना विनंती आहे की दादा आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. कारण का आपल्या गावाची स्पर्धा आहे आणि आपल्या गावावरती प्रेम जरूर दाखवण्याचा प्रयत्न करावा. तर पुन्हा एकदा फुल ओव्हर लाईनचा चेंडू होता. अडबॅटने जरूर चेंडूला खेळून काढला. दुसऱ्या प्रयत्न केला जाईल का? अंतस फेक स्टंप फेकी पाहायला मिळतोय. तत्पर मिळेल एकच धाव. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला मीत 11 संघाच्या माध्यमातून. या षटकामध्ये मात्र निलेशने कामगिरी चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने साहिलने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने ह्या षटकामध्ये मात्र निलेश पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. अगदी फलंदाजी करत असताना धावा ज्या पद्धतीने लगावल्या गेल्या त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी अफलातून राहिली आहे. कारण का प्रयत्नांची पराकष्ट जरूर या संघाच्या माध्यमातून केली जाते. श्रीकांत मगर आणि साईनाथ दादा पाटील यांचा संघ आपण पाहतोय मीत 11 आणि समोर असेल बीबी स्पोर्ट इताडे संघ. पुन्हा एकदा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय. पंचांनी पाहिलं गेलं तर नक्कीच आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतो. त्याच दरम्यान पंचांनी मात्र वाईड घोषित केलाय. पंचांचा डिसिजन मात्र लास्ट डिसिजन असणार याची नोंद घ्यायची आणि फक्त रिव्ह्यू पंचांसाठी असं याची दक्षता घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारे खेळाडूला रिव्ह्यू असणार आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण आपला खेळ चांगल्या पद्धतीने दाखवायचा आहे. कारण का अखेर पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रापासून अनेक तुल्यबल्य संघ एकमेकांसमोर जरूर भिडले. अर्थातच शेवटचा संध्याकाळचा सत्र जरूर निर्माण झालाय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी धावांचा पाऊस मात्र पाडला जातोय. पुन्हा एकदा खराब चेंडू दबाव प्रेशर जरूर निर्माण केला असावा अशा प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळतोय. भीमर चेंडू मात्र जरूर फेकला गेलाय. फलंदाजाला जरूर मेजवानी तयार झाली होती परंतु फलंदाजाच्या मेजवानीचा पुरेपूर फायदा घेतला नाही. धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला आता जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट अंकामध्ये अर्थातच 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा कोलबा टप्प्याचा चेंडू आहे. दिशा देण्याचा प्रयत्न केला. 38 सर्कल मध्ये जरूर चेंडूला मात्र एक हास्य आणि नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतं. काय गंमत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या पद्धतीने चेंडू ज्याच्या वेळी 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात तेव्हा मात्र कुठेतरी फिटनेसला आवर्जून करून मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 2 चेंडू मात्र अजूनही शिल्लक असणार आहेत. दरम्यान नक्कीच एक शुभ सन्मान आपण पाहणार आहोत. सकाळच्या सत्रापासून आपल्या सोबत जोडले गेलेत अर्थात वॉइस ऑफ शहापूर अर्थात सोमनाथजी खाडे सर नक्कीच यांचा मात्र शुभ सन्मान इथे आपण पार पाडणार आहोत. नक्कीच मी विनंती करेल विशालजी नक्कीच मात्र सन्मान केला जाईल. विशालजी बर्टोले साहेब नक्कीच यांच्या माध्यमातून
आपण ऐकली गेली. कारण का म्हटलं जातं ना, जगाच्या रंगमंचावर असे वाजत राहा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहतील. आणि त्याच पद्धतीने नक्कीच चांगलं समालोचन आपल्याला लाभलं गेलं. अर्थातच सोमनाथ खाडे सर मॅम फ्रॉम शहापूर नक्कीच निरोप घेताना आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू दिशा दिली आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक होतोय, पकडला जातोय सेल, फलंदाज होईल फेल, बिग विकेट डाऊन, सॉफ्ट डिस्मिसल. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रापासून चांगलं सुमधुर आवाज आपण पाहायला गेलं तर वाणीतून ऐकलं गेलं. तेच सोमनाथजी खाडे सर निरोप घेताना आपण पाहतोय. नक्कीच सोमनाथसाठी मात्र 2 लाईन्स असतील. आयुष्याच्या प्रवासात चांगली माणसं भेटत असतात आणि चांगल्या आठवणी देऊन जातात. तुमच्या सोबत घालवलेल्या गोड आठवणी नक्कीच आमच्या कायम हृदयात राहतील, यात काही शंका नाहीये. नक्कीच 2 षटकांचा बघील समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मात्र अजूनही शिल्लक असेल आणि धावा मात्र कराव्या लागतील. अर्थातच 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता असेल. मागील सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर 12 चेंडू 44 धावांची आवश्यकता असताना दैवत वेलेकरने मात्र 7 षटकार फेकले होते आणि तोच पराक्रम मात्र या सामन्यामध्ये सुद्धा घडेल का हे पाहण्यास मात्र योग्य असणार आहे. समोर गोलंदाज नवीन गोलंदाज तन्मयला आपण पाहतोय. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहायला गेलं तर युवराजला पाहतोय नेट नंबर 5 वरती. पुन्हा एकदा आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली आहे दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा मात्र सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्यात. यशस्वीरित्या जरूर दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एकेरी दुहेरी धावा जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कारण समोर मीत 11 संघाला माहिती आहे की एकेरी दुहेरी धावाने फारसं फरक पडणार नाहीये आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी बॉडी लँग्वेज पाहता बेबी स्पोर्ट इताडे संघ पराभवाच्या अश्राखालील दिशेने वाटचाल करतोय असं वाटतंय. नक्कीच दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅन बी होतोय बीट आणि शॉर्ट फाईन लेग होतोय बीट आणि चेंडू जातोय सी मारच्या 4 धाव्यांसाठी चौकार. नक्कीच तनयसाठी मात्र सुवर्ण संधी असणार. अगदी पाहायला गेला तर 1 विकेट जर कॅरी केली तर 500 रुपयाचं पारितोषिक गणेशदादा वेलेकर यांच्या माध्यमातून लावलं गेलं आहे आणि तेच विकेट मात्र कॅरी करू शकेल. कारण सकाळच्या सत्रापासून अनेक बक्षिसांचा वर्षाव आपण पाहतोय. कारण की इताडा गावाचा हा प्रेम आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून. इताडा प्रीमियर लीग अर्थातच IPL पर्व 4. दरम्यान दिशा दिली, अगदी स्कूपचा फटका, लाजव फटका पाहायला मिळतोय. दूरवर क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडूचा होईल विजय, सीमारेषा पार, चौकार. पहिल्या 2 षटकामध्ये जरूर धावा कमी आल्या परंतु त्यानंतर सिद्धेश मात्र आपल्या संघासाठी कुठेतरी चांगल्या प्रवाहाने वाटचाल करतोय. कारण का म्हटलं जातं जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्क केले की आपण जिंकणार हे नक्की मनाशी बाळगून सिद्धेश मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ते पोहू शकतात ज्यांचा निर्धार मात्र ठाम असतो, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असतं आणि ते ध्येय गाठताना आपण मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना आपण पाहतोय सिद्धेश फलंदाजाला. दरम्यान पुन्हा एकदा फ्रंट फुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु फिंगर रोल्स गोलंदाजाच्या माध्यमातून केले गेले तत्पर मिळेला. निर्धाव चेंडूची वेळ सांगता 3रा षटक मार्गस्थ असताना जरूर धावा मात्र जरूर येत असताना आतापर्यंत धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचले 25 आकड्यावरती. उर्वरित 8 चेंडू शिल्लक असतील आणि धावा मात्र करावा लागतील 28. दरम्यान फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय, एस्टा उद्ध्वस्त करून सोडतोय फर्निचर दृष्ट्या बॅक टू डगआउट.
शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असणाऱ्या या षटकामधील गोलंदाज तनयच्या माध्यमातून फेकला जाईल. धावसंख्या आपल्याला स्थिर पाहायला मिळते 25 आकड्यावरती. 56 धावांचा पाठलाग करायचा आणि कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतं बीबी स्पोर्ट इताडे संघादरम्यान. झेलची संधी आहे, सोपा झेल मात्र कॅरी केलं. फलंदाज होईल फैल. बॅक टू पॅव्हिलियन. मात्र त्यांच्या माध्यमातून जरूर वाजवले जातात. त्याच पद्धतीने आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम अर्थातच NTC स्पोर्ट युट्यूब लाईव्ह वाहिनी दर्शनची म्हात्रे आणि संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू योग्यरित्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण का म्हटलं जातं ना, टॉप क्लिअरिटी आणि हाय नक्कीच स्लोगन म्हटलं तर टॉप क्वालिटी आणि हाय क्लिअरिटी म्हटलं तर वावगत ठरणार नाहीये. NTC स्पोर्ट प्रत्येक चेंडू मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो. दर्शनजी मात्र स्वतः प्रोप्रायटर मात्र लेखा जोखा अर्थातच परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु सोपा झेल कॅरी करू शकले नाहीये. तत्पर मिळालेली 2 धावा. गोलंदाजीचा विचार केला तर शेवटचं षटक अर्थातच भैरवीचं षटक 7 चेंडू 31 धावांची आवश्यकता असताना स्वतः संघ मालक अर्थातच साईनाथ पाटील मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती राईट अप राऊंड विकेटने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक असतील मात्र 5 आणि धावा मात्र कराव्या लागतील 29. कुठेतरी प्रत्येक चेंडूवरती मात्र षटकार मारावा लागेल. स्लो ओव्हर डिलिव्हरी अगदी पाहायला गेलं तर शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आणि मात्र निर्धाव खेळून काढताय. कुठेतरी ज्या वेळी स्लोवर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात त्यावेळी मात्र फलंदाजी करणारा संघ अर्थातच फलंदाज वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी मात्र प्रॅक्टिस फार महत्वाची असते आणि त्याच पद्धतीने मात्र अनेक युवक इताडा गावामधील आपल्या या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. काही स्पर्धा त्यासाठीच मात्र घडवली गेली आहे. कारण का अनेक आपल्या गावामध्ये कुठले फलंदाज कशा प्रकारे खेळतात हे पाहण्यासाठी मात्र ही स्पर्धा ऐकली गेली आहे. आणि नक्कीच दरम्यान येते बिग हिट षटकार अर्थातच फलंदाज धावा जरूर करावे लागतील. एखादा जर नो चेंडू जर आला तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल काही शंका नाहीये. 3 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू दिशा दिले लॉंग कॉल खेळून काढला फटका. तत्पर मात्र कुठेतरी बॉडी लँग्वेज पाहता अशा प्रकारे हा सामना आपण जरूर जिंकलात. परंतु एक ओव्हर कॉन्फिडन्स जर दाखवलं गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहायला गेलोय की जीच मात्र जहाज बुडले गेले तर अनेक ज्यांना मात्र कुठे ना कुठे या स्पर्धेतून बाहेर जावं लागलाय. दरम्यान पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता फेकून दिला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. तेरा धावांची मात्र आवश्यकता असणार आहे. 1 चेंडू 13 धावा. कुठेतरी मेथ 11 संघाने ज्या पद्धतीने फलंदाजी करत असताना फटकेबाजी दाखवली त्याच्या जोरावरती एक धावांचा डोंगर रचला गेला आणि त्या डोंगरापर्यंत पोहोचताना कुठेतरी बीबी स्पोर्ट संघाचे सलामीचे बॅटर अर्थातच विशाल आणि मधुकरला चांगली फलंदाजी साकारता आली नाही. त्याच अनुषंगाने मात्र आपला संघ
पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु अखेर शेवट गोड करण्याचा प्रयत्न राहिलाय तोच युवराजच्या माध्यमातून धावसंख्या जरूर उभारली गेली आणि अवघ्या 5 धावांनी मात्र पराभूत व्हावं लागलाय, काही शंका नाहीये. अखेर जरूर आपण हारलात, परंतु शेवटपर्यंत लढा दिला हीच फार मोठी हिमतीची आणि मेहनतीची बाब आहे, यात काही शंका नाहीये. धावसंख्या अगदी पाहायला गेलं तर 56 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 49 धावा या संघाच्या